जिथे जी कोलकात्याला घटना घडली त्याचा निषेधार्थ तिथे आपण कॅन्डल मार्च काढलेला आहे, काय सांगा? तसं बघायला गेलं तर हे महिलेवर होतं आणि आज जिजाऊ संघटनेने जे केलं आहे, आज रॅली काढली, आज श्रद्धांजली आपण त्यांना वाहतोय, हेच एवढं माझं हे. ते जे कॅन्डल मार्च काढलेलं आहे, जी घटना घडली त्या निषेधात तुम्ही काय सांगाल जिजाऊ संघटनेतर्फे? जिजाऊ संघटनेमार्फत आम्ही हे सांगू, ज्या नराधमांनी या मुलींवर, ह्या महिलांवर जे अत्याचार केले त्यांना जागेवर फाशीची शिक्षा द्यावी ही विनंती करतो. कुठे ना कुठेतरी सरकार जी महिलांबाबत जी सुरक्षेची योजना करते आणि एका ठिकाणी ही अशी घटना घडते, का महिलांना इथे सेफ वाटत नाही? महिला सरकार जरी प्रयत्न करत असले परंतु अस्तित्वात ही कुठलीही घटना नाही आहे. जर अस्तित्वात असती तर नवी मुंबईमध्ये जे झालेले प्रकार आहेत त्या गुन्हेगारांना पण फाशीची शिक्षा झाली असती. आता ह्या 2 महिलांवर पण जे देशसेवेसाठी काम करत आहेत त्या महिलांवर 10 दिवस होऊन गेले तरी अजून कुठलाही व्यक्ती सरकारने ताब्यात घेतलेला नाही आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही आहे. तर सरकारने त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी अशी ही नम्र विनंती. आपल्या मार्फत प्रशासनाकडे काय, सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे मागणी करावी की जे हे नराधम करतात की तुम्ही त्यांना कोर्टात बोलवतील, त्यांना तारखावर तारखा देतील, या अशा तारखावर तारखा न देता जेव्हा तो गुन्हेगार समोर येतो त्याला त्वरित कारवाई करावी ही इच्छा आहे. जिजाऊ संघटनेमार्फत इथे रॅली काढण्यात आली आहे. ज्या महिलेवर अत्याचार जिथे झाले तिथे आता त्या लोकांनी तो पुरावा नष्ट करण्यासाठी त्या बिल्डिंगचं तिथे रिन्युएशन करण्यात आलं आहे. मग हे योग्य आहे का? हे सरकारला दिसत नाही आहे का? जिथे जर महिला सुरक्षित नाही मग तिथे दुसऱ्या मुली ॲडमिशन घेणारच ना, मग त्या कशा घेणार? मग हे सर्व सरकारने याची नोंद घ्यावी. असं न करता जे योग्य आहे ते करावं. डॉक्टर एकाकडे लोकांचा जीव वाचवतात आणि त्यांचे जीव सध्या धोक्यात आहे. हां, मग जे हे असं करतात त्यांना फक्त फाशीची शिक्षा, म्हणजे आता जी नर्स, जी डॉक्टर आपली महिला भगिनी गेली ती तडफडून गेली, असं नाही नुसतं तिच्यावर बलात्कार केला, तिचा खून केला, तिच्या मांड्या फाकल्या, तिचा चष्मा डोळ्यात काचा जाईपर्यंत ती केलं. मग त्याला पण तसंच यातना भोगून मारलं पाहिजे आणि असा सुरक्षित कायदा म्हणजे त्वरित काढला पाहिजे सरकारने. का त्या नराधमाला त्या भीती वाटली पाहिजे त्या कायद्याचीच, का असं केलं तर आपल्याला असं होईलच. म्हणजे त्या कायद्याने काय होतं आपल्याला आता माहिती आहे, हा कायदा आपल्याला पकडल्यावर असं होणारच आहे, त्याला तरी ते भीती